देशभरातल्या लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक शांत पण खोलवर परिणाम करणारी हालचाल सुरू झाली आहे. पीएम किसानसह अनेक सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आली आहे. ही फार्मर आयडी नेमकी आहे तरी काय आणि नसेल तर काय होणार? केंद्र सरकारने ॲग्रिस्टॅक नावाच्या डिजिटल प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र डिजिटल ओळख तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यालाच फार्मर आयडी असं नाव दिलं आहे. शेतकऱ्याची जमीन, पीक, बँक खाते, विमा, अनुदान सगळे एकाच डिजिटल प्रोफाईलमध्ये जोडणारी एक किल्ली आहे. पीएम किसान सारख्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी असणं बंधनकारक केलं जात आहे. म्हणजे जर ही आयडी नसेल तर तुम्ही पात्र आहात का नाही हा प्रश्न प्रणाली विचारत नाही. महाराष्ट्रात सध्या महाडीबीटी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून फार्मर आयडी नोंदणीचा वेग वाढवण्यात आला आहे. पण उद्या अचानक फार्मर आयडी अपडेट नाही असा मेसेज आला तर काय? तेव्हा धावपळ सुरू होते, कागद शोधायला सुरुवात होते, कार्यालयांचे फेरे वाढतात आणि शेवटी शेतकरीच अडकतो. हा फक्त डिजिटल सुधारणांचा विषय राहत नाही, तर तो रोजच्या जगण्याशी जोडला जातो. हा बदल पूर्णपणे नाकारून चालणार नाही, कारण जग बदलते आणि शेतीही बदलते. प्रश्न एवढाच आहे की